तर हा आहे आपला कालच्या व्हिडिओमधला सेकंड पार्ट। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही समजणार आहे, किती साड्यांची खरेदी केलेली आहे आणि किती शॉपिंग केलेली आहे। तर हे तुम्ही पाहताय राईट साईडला, तर ते इथून सगळं मॉल चालू होतोय, होलसेल दरात इकडे कपडे भेटले जातात। तर मग हे इथून स्टार्ट होतंय, तुम्ही इकडे राईट साईडला पाहू शकता। आणि आम्ही बरीच अशी खरेदी करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। बरीच अशी खरेदी देखील केलेली आहे आणि काय काय खरेदी केलेली आहे कशासाठी हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बाळाचं बारसं आहे दिवाळीमध्ये, तर बारसं तिचं दिवाळीमध्ये साजरे करायचं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही इकडे साड्या घ्यायला आलेलो आहे। तर हे तुम्ही पाहू शकता, हे फक्त मी बाहेरून शूट घेतलेलं आहे। आणि जसं की आता आलेली आहे नवरात्री, आणि इकडे नवरात्री खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते। तर इकडे त्यासाठी सगळीकडे घागरे वगैरे विकायला मांडलेले आहेत। हे पहा, ह्या इकडे आपल्या इकडे ह्या घागऱ्याची किंमत सहज मला तरी वाटतं एक 4 ते 5 हजार रुपये असेल, जास्तच असेल, 4 ते 5 पेक्षाही जास्त असेल। इकडे बरेच सगळे इकडे कपडे देखील भेटले जातात, पण जास्त इकडे जे होलसेल दुकान आहेत ती साड्यांची आहेत। आणि आम्हाला साडी स्पेशली खरेदी करायची होती, तर आम्ही एक मला वाटतं 20 ते 25 साड्या खरेदी केलेल्या आहेत इकडे। आणि इकडे साड्या पाहायला आलो तर खूप अशी मोठी पेठ दिसली इथे, तर आम्ही आलोय, पण इथं काय एवढं छान नाही वाटले। तर चला अजून मार्केट आपल्याला फिरायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे आम्ही फायनली साड्या घेतल्या, तर साड्या कशा आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि खूप छोटी दुकानं आहेत होलसेल, पण इकडे अजिबात सुद्धा रेट कमी केले जात नाहीत। आम्हाला जेवढ्या किमतीत त्यांनी सांगितलं तेवढ्याच किमतीत इकडे साड्या भेटलेल्या आहेत। तर मी तुम्हाला साडी दाखवलेली आहे व्हिडिओच्या शेवट। साडी कशी आहे आणि त्याची आपल्या इकडे प्राइस काय असेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे तुम्ही सगळ्या इथल्या साड्या पाहू शकता, प्रत्येक साडी तर मी ओपन नाही करून दाखवू शकत आहे। तर मी तुम्हाला म्हटलेलं आम्ही स्वामीनारायण मंदिरला गेलेलो आणि तिथे गाडी वगैरे पार्क केलेली। तर इकडे स्वामीनारायण मंदिर आहे हे, आणि ते फोटो काढणं अलाउड नाही आहे। तर हे मी व्हिडिओ शूट घेतल्यानंतर मला तिथे बोर्ड दिसला, पण इकडे पाऊस वगैरे खूप जास्त प्रमाणात चालू होता आणि इथलं दर्शन झालं आणि आम्ही नंतर रिटर्न निघालो। पाऊस तर तुम्हाला दिसतोय, इकडे खूप जास्त पाऊस चालू होता, पण आम्ही ज्यावेळी रिटर्न निघालो शॉपिंग वगैरे करून सगळ्यांनी शॉपिंग खूप छान प्रकारे झाली। पण आम्हाला स्वतःसाठी काहीच घेता आलं नाही, आम्ही स्वतःसाठी काहीच घेतलं नाही। मला बाळासाठी घ्यायचं होतं, माझ्यासाठी घ्यायचं होतं, घरच्यांसाठी घ्यायचं होतं, पण मला आमच्या कोणापैकीच घ्यायला भेटलं नाही। आणि मी तुम्हाला अगोदरच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं इथले खूप छान प्रवास करायला वाटला, आणि इथल्या लाईट झाडाला वगैरे होत्या तर हे बघा, हेच ते लाईटिंग वगैरे आहेत, झाडाला सुद्धा लाईटिंग खूप छान प्रकारे केला आणि प्रवास करायला अजिबात सुद्धा कंटाळा आलेला नाही आहे। आणि आता बाय बाय अहमदाबाद, आणि इथून आम्ही नंतर रिटर्न आलेलो आणि खूप छान प्रकारे खरेदी करून झाली। साड्या मी तुम्हाला दाखवते, व्हिडिओ स्किप करू नका। आणि तुम्हीच रेट सांगा, मी स्वतः रेट सांगणार नाही आहे साड्याचे, तुम्ही सांगायचे, तुम्ही गेस करायचे साड्याचे रेट किती रेटने बसल्या असतील साड्या। आणि ट्रॅफिकमध्ये खूप जास्त वेळ आम्हाला गेला, ट्रॅफिक खूप जास्त होतं, आम्हाला एक तास अर्धा तास तरी ट्रॅफिकमध्ये गेला, त्यामुळे थोडंसं आम्हाला उशीर झाला इकडे यायला। आणि संध्याकाळचं आम्ही इकडे हॉटेलला आलो, कारण खूप लेट झालेला आणि सकाळपासून खूप एक 10-11 वाजता जेवण केलेलं आणि आम्हाला 7 ते 8 वाजलेला, खूप भूक लागलेली। चला म्हटलं काहीतरी असं स्पायसी खावं, इकडं स्वीट खूप जास्त भेटतं, तर मग एक स्पेशल स्पायसी ऑर्डर केलं। आणि इकडे आम्ही सगळेजण फायनली जेवायला थांबलो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं आवडतं ट्रॅव्हलिंगमधलं काय असेल गोष्ट तर ते म्हणजे जेवण। तर खूप छान प्रवास झालेला, आणि इकडे जेवण म्हटलं तर मग अगदीच त्यातही खूप छान। तर इकडे पंजाबी हॉटेलला आम्ही आलेलो आहे। आणि
आणि सगळे सोबत असल्यावर खूप छान वाटतं. आम्ही दोघेच जर असतो तर आम्हाला काहीच ह्याचा आनंद घेता आला नसता. आम्ही सगळे होतो त्यामुळे खूप छान प्रकारे हे सगळं मॅनेज झालं. इकडे अगदी सगळे कंटाळलेले आहेत, सगळ्यांचे चेहरे तुम्ही पाहू शकता. खूप कंटाळा आलेला आणि जेवण आता करायचे तरीसुद्धा चेहऱ्यावर खूप असं विकनेस आहे, कारण खूप गाडीत बसून बसून कंटाळा आलेला, फिरून मार्केटला. आणि स्वतःसाठी कोणी काही शॉपिंग केली होती त्यासाठी सगळ्यांचे मूड थोडे ऑफ होते. आणि जेवण आल्यानंतर सगळ्यांचे चेहरे असे टवटवीत झाले आणि पोटात आता काहीतरी थोडी भर पडणार. तर मग त्याचा स्वाद सगळ्यांनी खूप छान घेतला. खूप छान असं जेवण होतं, कारण आपल्या महाराष्ट्रासारखं इकडं जेवण भेटत नाही, त्यामुळं हे खूप छान वाटत होतं. त्यामुळं नाहीतर आपल्या महाराष्ट्रात आपण कोणतेही ऑर्डर केलं तर खूप छान प्रकारे येतात. आणि ह्या साड्या आहेत जे की मी घेतलेल्या आहेत. तर ह्या साड्या कशा आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ह्याचे रेट किती असतील हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि मग मी तुम्हाला नंतर सांगेन ह्याचे रेट किती आहेत. आणि साडी कशी आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, कारण दिसतंय थोडंफार सूत वगैरे तेही दिसतंय. नॉर्मली छान साड्या भेटलेल्या आहेत आणि आपल्या इकडे महाराष्ट्रात त्याची किंमत शक्यतो किती होते हे मलाही नाही माहिती आहे, पण हे तुम्ही सांगा आपल्या महाराष्ट्रात त्याची किंमत किती असेल. मी एकाच प्रकारच्या साड्या घेतलेल्या नाहीत. एकाच किमतीत घेतल्यात, पण एका प्रकारच्या साड्या घेतलेल्या नाहीत. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा साड्या घेतलेल्या आहेत. एकच म्हटलं की मग ते थोडंसं बोर वाटतं. मग सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मला जशा भेटल्या तशा मी घेतलेल्या आहेत. साड्या कशा आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि त्यातली त्यात ही माझी खूप आवडती साडी आहे, मला खूप आवडलेली साडी आहे रेड कलरची. आणि ह्याच्यातल्या सेपरेट 2 साड्या मी म्हणजे आईसाठी घेतलेल्या आहेत. तिने अगोदरच सांगितलेलं माझ्यासाठी साडी घे, आणि तिने पे वगैरे केलं होतं, तर मग त्याच्यामुळे तिच्यासाठी सेपरेट साड्या घेतलेल्या होत्या. आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत त्या मग आम्ही तिच्या बारशासाठी जे येणार आहेत त्यांच्यासाठी घेतलेल्या आहेत. तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. कमेंट करायला विसरू नका, कशा साड्या आहेत ते सांगायला विसरू नका. तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही साड्या पाहून घ्या.